एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे। अल्पसंख्याक शाळांना प्रमाणपत्र वाटप प्रकरणी एक अपडेट आहे। उपसचिव मिलिंद शेणॉय यांची आता राज्य सरकारनं बदली केली आहे। प्रमाणपत्र वाटप प्रकरणी ही मोठी कारवाई आहे। याचं नाव समोर आलं तो उपसचिव मिलिंद शेणॉय यांची बदली झालेली आहे। प्रमाणपत्र वाटप प्रकरणी राज्य सरकारनं आता मोठी कारवाई केलेली आहे। आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडनं। गणेश, राज्यातल्या जवळजवळ 75 शिक्षण संस्थांना हे प्रमाणपत्राचं वाटप झालं होतं। आता राज्य सरकार नी मोठी कारवाई केलेली आहे। शेणॉय यांची बदली झाली आहे, काय अधिक माहिती? नक्कीच अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या काही तासांमध्ये त्या 75 शाळा संस्थांना आहे ते अल्पसंख्याक विभागाचं प्रमाणपत्र आहे ते देण्यात आलं होतं आणि यामुळे कुठेतरी विरोधकांकडून सत्ताधारी सगळ्यांकडून आहे तो निषेध व्यक्त केला जात होता। मात्र हे प्रमाणपत्र नेमके कोणी दिले या सगळ्या संदर्भामध्ये आहे ती चौकशी लावलेली आहे। आता या विभागाचे उपसचिव असणारे मिलिंद शेणॉय यांना त्या पदावरून कार्यमुक्त केलेलं आहे। त्यांना कुठल्याच ठिकाणी आहे आता सध्या तरी बदली आहे ती केलेली नाहीये, फक्त त्या पदावरून आहे ते कार्यमुक्त केलेलं आहे। मात्र पुढची बदली जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्यांना कुठल्याच पदावर आहे तर शेणॉय नसणारच असं सध्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे आता शेणॉयची या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी होते का हे देखील पाहणं गरजेचं आहे। शेणॉयनेच खरं हे प्रमाणपत्र दिलेत का की आणखी यामध्ये कोणी सहभागी आहे या सगळ्या? नक्कीच गणेश, सध्या त्यांना जबाबदारीतून कार्यमुक्त केलेलं आहे। मात्र साम टीव्हीच्या बातमीचा हा दणका आहे, कारण सामनं बातमी दाखवल्यानंतर प्रमाणपत्र वाटप प्रकरणी मिलिंद शेणॉय यांना कार्यमुक्त करण्यात आलंय। गणेश, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।